हवामानातील बदल, दुष्काळ, कमी पर्जन्य, जमिनीची धूप आणि शेतीला कमी उत्पन्न या अनेक समस्यांना समोर जावे लागते आहे. अनेक पिके हवामानावर अवलंबून असल्यामुळे शेतकऱ्यांना वातावरण नुकसान होते. अशा परिस्थितीत बाबींचे शेतकऱ्यांसाठी एक स्थिर आणि फायदेशीर पर्याय आहे. बांबूची शेती खूप भराटीने वाढत असते. यांना पाण्याचीही जास्त गरज नसते. याच्यापासून शेतकऱ्याला खूप उत्पन्न होते व हे आपण कोणत्याही वातावरणात कोणत्याही सीझनमध्ये आपण याची लागवड करू शकतो. परंतु बांबू लागवडीबद्दल अजूनही अनेक शेतकऱ्यांना पुरेशी माहिती, योग्य प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध नाही. बांबू प्रक्रिया कमी असल्याने उत्पादनाचा योग्य दर मिळत नाही. सरकार योजनांची माहिती सर्व शेतकऱ्यांना पोहोचत नाही, म्हणून या शेतकऱ्याचा विकास होत नाही. बांबूविषयी समस्या माहिती, योग्य बाजारपेठेचा अभाव, शेतकऱ्यांना बांबू विकण्यासाठी योग्य आणि स्थिर बाजारपेठ उपलब्ध नाही, त्यामुळे योग्य दर मिळत नाही. अरे सांग ना. बांबू आपण घरातल्या शोकेससाठी वापरू शकतो. बांबूचा शोकेस बनवण्यासाठी आपल्याला कमी खर्च लागतो. तो बांबू छान उमटून साठी वरदान आहे. ही शेती खूप भराटीने वाढते. या शेतीचे खूप फायदे आहेत. याचे रोपटे कधी खराबही होत नाही. पाऊस पडला किंवा याला पाण्याची कमतरता असली तरी हे खराब होत नाही. याच्यापासून खूप वस्तू बनवता येतात. बांबूपासून आपण घराचे प्लाऊड व घराचे डिझाईन आपण तयार करू शकतो. फर्निचर तयार करू शकतो. बांबूपासून आपण वेगवेगळे साहित्य किंवा फर्निचर असे बनवू शकतो.